श्रीराम जय जय राम। जेथे नाम तेथे राम, नामाशिवाय जो जो विश्वास, ते अविश्वासाचे कारण आहे खास। नामाविण मानी सत्य, नाही त्याने जोडला भगवंत। नामाविण मानी जग, त्याचा होऊ देऊ नये विटाळ। नामाची जेथे मस्ती, तेथे रामाची वस्ती। याहून जे जे वाटले सुख, तेच दुःखाला कारण। देवळे सभामंडपे न येत कामा, ज्याने नाही ठेविले हृदयी रामा। राम करून घ्या आपुलासा, तोडा तोडा जन्म मरणाचा फासा। राम एक दाता, त्याचे वाचून नाही कोणी देता। नामाचे अनुसंधान, प्रपंचात सर्वांचे समाधान। जे जे होईल ते समाधानाचेच कारण, रामास व्हावे अर्पण। मोह ममता देहाचा अभिमान, हा संसाराचा पसारा जाण। तेथे ठेवू नये मन, नाही देहाला कष्ट देऊ। अनुसंधान न द्यावे बिघडू, नामात आहे समाधान। हा विश्वास ठेवावा पूर्ण, मी मागतसे एक दान। ते द्यावे तुम्ही सर्वांनी, नामापरते नका मानू सुख। रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण। याहून नको मज काही, एवढी भी घालावी सर्वांनी। व्यवहार लौकिक विषयाची आवड, हेच परमार्थाला मुख्य येईल आड। त्यांना सारावे बाजूस, एक भजावे भगवंतास। नाही सत्य मानू जगी काही, रामाचा आसरा घ्यावा हृदयी। जोपर्यंत देहाचा संबंध, तोपर्यंत लौकिकाची चाड। देह जाईल उठाउठी, लौकिक कोठे राहील पाठी। त्याची धरू नये चाड, नाही सोडू भगवंत जाण। प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी, नाही अंतर देऊ जगजेठी। 4 वेद 6 शास्त्रे, सर्व केल्या स्मृती पारायण। तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर, तोवर तेथे कोठे समाधान। सर्व शास्त्राचे सार, एक भजावा रघुवीर। नामी ठेवावे लक्ष पूर्ण, तेने होईल समाधान। नामाची धरावी कास, देहाधिक प्रपंचात न व्हावे उदास। हे सर्व साधे राखता अनुसंधान, आता करण्याचे उरले काही। हे किंचितही न आणावे मनी, मनाने व्हावे रामार्पण। सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण, चित्त ठेवावे रामापाशी। ध्यास असावा त्याच्या अहर्निशी, देहाने नाही करता आले। मन रामापायी गुंतवले, रामाने त्याचे कल्याण केले। राम ठेवील त्यात समाधान, हेच खरे भक्तीचे लक्षण जाण। गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास। हाच ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास। देहाची स्थिती कायम न राहे निश्चिती, ते सांभाळणे आहे जरूर। न विसरता रघुवीर, रामा तुझ्याकरिता राहिलो। हा भाव ठेवावा निश्चिती, शक्यतो स्मरावा रघुपती। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। रामचरणी लावावे मन, इतुके करावे तुम्ही थोडेफार। नाही करू दुसरी यातायात जाण। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध, समास 3, दशक 3। विषय वाणीवर संयम। शब्द जपले तर जीवन वाचते। माणसाला जखम तलवारीने झाली तर ती भरते, पण जखम शब्दांनी झाली तर ती आयुष्यभर राहते। समर्थ रामदास स्वामी या दशकात वाणीचे सामर्थ्य आणि धोके अत्यंत सूक्ष्मपणे उलगडून दाखवतात। 1. वाणी म्हणजे काय
वाणी म्हणजे फक्त बोलण्याची कला नाही. समर्थ सांगतात, वाणी म्हणजे मनाची अवस्था. मन शांत असेल तर शब्द मधुर, मन अस्थिर असेल तर शब्द धारदार. 2. अविवेकी वाणीचे परिणाम. समर्थ ठामपणे सांगतात, वाणीवर संयम नसेल तर जीवन विस्कळीत होते. अविवेकी वाणीमुळे नाती तुटतात, विश्वास ढासळतो, पश्चाताप वाढतो. एक शब्द किती काही उद्ध्वस्त करू शकतो याची जाणीव समर्थ देतात. 3. सत्य आणि कटुता यातील फरक. समर्थ एक अत्यंत महत्त्वाचा विवेक देतात. सत्य बोलणे आवश्यक, पण कटू सत्य बोलणे आवश्यक नाही. सत्य सांगताना वेळ पहा, शब्द पहा, समोरच्याची तयारी पहा. सत्यही जर अहंकारातून आले तर ते जखम करते. 4. मौनाचे महत्त्व. समर्थ मौनाला मोठे स्थान देतात. सर्व वेळ बोलणे आवश्यक नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे आवश्यक नाही. कधी कधी मौन हेच सर्वोत्तम उत्तर असते. मौनामुळे वाणी शुद्ध होते, मन स्थिर होते, प्रसंग निवळतो. 5. वाणी आणि अहंकार. समर्थ सांगतात, अहंकार वाणीमधून बाहेर पडतो. स्वतःचे मोठेपण सांगणे, इतरांना कमी लेखणे, टोमणे मारणे ही सगळी अहंकाराची लक्षणे आहेत. 6. वाणी शुद्ध करण्याचे उपाय. समर्थ उपाय सांगतात. बोलण्याआधी थोडा थांबा. हे आवश्यक आहे का असा प्रश्न विचारा. नामस्मरणाची सवय लावा. कमी बोला, नेमके बोला. 7. आजच्या काळात या दशकाचे महत्त्व. आज बोलणे सोपे, ऐकणे कठीण. वाणी अजून बेधुंद झाली आहे. समर्थांचा आजचा संदेश. बोलण्यापेक्षा विचार जपायला शिका. उपसंहार. दासबोध समास 3 दशक 3 आपल्याला शिकवतो. वाणीवर संयम म्हणजे जीवनावर संयम. शब्द जपले तर नाती वाचतात. मौन हेही साधना आहे. समर्थांचा अंतिम उपदेश. ज्याची वाणी शुद्ध त्याचे जीवन सुरक्षित. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.